नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव वेगाने जाणारी कार एसटीवर मागून आदळल्याने झाला अपघात, बघ्यांची तोबा गर्दी। बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होमच्या मुलांना भाजपकडून मदतीचा हात। किल्ल्यांचे संवर्धन हीच छत्रपतींना खरी श्रद्धांजली, राज ठाकरे गरजले। जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणासाठी असणारे 243 प्रस्ताव प्रलंबित, अनेक शेतकरी योजनेपासून वंचित। आणि कोकणी मेव्याच्या व्यावसायिक लागवडीसाठी मिळणार ₹1.25 कोटी, दुर्लक्षित पारंपरिक फळपिकांच्या उत्पन्न वाढीला प्रोत्साहन। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव वेगाने जाणारी कार एसटीवर मागून आदळून झाला अपघात, बघ्यांची तोबा गर्दी। रत्नागिरी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान आणि एसटीचा सुरक्षा पंधरवडा सुरू असतानाच या अपघाताने या योजनेचा मुहूर्त करून दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे। हा अपघात मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालया शेजारील बांधकाम विभागासमोर झाला आणि अपघातस्थळी बघ्यांची तोबा गर्दी जमली, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। रत्नागिरी शहरात वाहतूक पोलिसांतर्फे विविध घोषवाक्याचे फलक लावून रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जात आहे। मात्र असे असताना भरधाव वाहने चालवणारे चालक या घोषवाक्याच्या फलकांकडे दुर्लक्ष करून गाड्या चालवित आहेत, त्यामुळे अपघातही वाढले आहेत। असाच अपघात मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालय येथील बांधकाम विभाग कार्यालयासमोर घडला। राजापूर ते रत्नागिरीकडे प्रवास करणाऱ्या एसटी बसच्या मागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली आणि त्यामध्ये कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे। या अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालं असून अपघात झाल्यानंतर बघ्यांनी तोबा गर्दी केली होती। तसेच या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर वाहतूक पोलीस यांनी तातडीने अपघातस्थळी येत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली। या अपघातामध्ये कारमधील 1 तर एसटीमधील 2 प्रवासी जखमी झालेत, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। शहरात 40च्या गतीने वाहने चालवण्याची परवानगी असताना ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची वेळ या अपघातामुळे पोलिसांवर येऊन ठेपली आहे। तर बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होमच्या मुलांना भाजपकडून मदतीचा हात। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत रत्नागिरीतील भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रिमांड होमच्या मुलांना मदतीचा हात दिला। सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते भाजपचे निष्ठावान माजी आमदार आणि आताचे भाजप जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत रत्नागिरी नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक उमेश कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, जिंदालचे पब्लिक रिलेशन ऑफिसर राजीव लिमये आदींसह अनेक मान्यवरांनी बाळासाहेब माने यांचं अभिष्टचिंतन केलं। त्यानंतर रत्नागिरी रिमांड होम येथील मुलांना विविध भेटवस्तू दिल्या गेल्या। यावेळी रिमांड होमचे कार्याध्यक्ष डॉक्टर मुकुंद पानवलकर, डॉक्टर बेडेकर, सुधाकर सावंत, अविनाश कुलकर्णी तसेच नगरसेवक मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, मंदार मयेकर, चेतना जावकर, राजन पटवर्धन, सचिन करमरकर, सुखदा देव आदींसह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कार्याध्यक्ष मुकुंद पानवलकर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं।
ज्यांनी नॉलेज सिटी बनवण्यासाठीचे स्वप्न बघितलं ते रत्नागिरीचे माजी आमदार आणि भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांनी बेस्ट टीव्हीशी बोलताना आपला संकल्प सांगितला. निमित्तानं या जिल्ह्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टी करण्याच्या दृष्टीनं मी काही संकल्प केलेले आहेत. गेल्या वर्षी 15 जानेवारी 2016ला मला भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली. आज 10 जानेवारी आहे, माझा वाढदिवस 52वा आहे. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये या जिल्ह्यातील सर्व गावामध्ये, वस्तीमध्ये, मोहल्ल्यांमध्ये, वाड्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार उजवण्याकरता मी प्रयत्न केला. नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं चिपळूणसारख्या ठिकाणी यश मिळाले आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 9 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सभापती करण्याचा संकल्प या निमित्तानं केलाय. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये मोदीचं सरकार आहे, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. त्यामुळे या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना सामान्य माणसापर्यंत, गरिबापर्यंत घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. या ठिकाणी खरं तर हे वर्ष हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे की हे गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरं करायचं आहे. आणि त्यामुळं मोदी साहेबांच्या संकल्पनेतील योजना या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या तळागाळातल्या गोरगरीब शोषित पीडित समाजापर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प या ठिकाणी आहे. आणि आगामी या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्व गावामध्ये, वाडी वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार रुजवण्याचा मी संकल्प केला. ज्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून 5 वर्षे प्रामाणिकपणे पारदर्शक काम केलं आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी अहोरात्र निष्ठेने पक्षासाठी कार्यरत राहिले ते रत्न म्हणजे बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसाला तसेच पुढील वाटचालीस बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. यानंतरची विशेष बातमी आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन हीच छत्रपतींना खरी श्रद्धांजली, राज ठाकरे गरजले. मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन करून करोडो रुपयांच्या खर्चाचा घाट घातला असतानाच त्यावर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित केला आहे आणि हीच खरी शिवरायांना श्रद्धांजली ठरेल अशी गर्जना केली आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात कोट्यावधी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे आणि त्याचा जलपूजन समारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी करोडो रुपये स्मारकावर खर्च करण्याऐवजी महाराजांच्या देशातील किल्ल्यांचे संवर्धन केलं तर हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल असं म्हटलं आहे. याचं कारण ही शुद्ध फसवणूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तुम्ही अरबी समुद्रामध्ये बसवण्याचा जो विचार करता हा मुळात शुद्ध फसवणूक आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे यांच्यापैकी कोणालाही स्कल्पचर नावाची गोष्टच माहिती नाही की पुतळा बनतो कसा. नाही, ह्यांना साधारणपणे पु ल देशपांडेंनी जसं सांगितलं होतं की मुंबईकराला कापूस कसा बनतो तर गादीतल्या गादीत वाढत वाढत एके दिवशी गादी फुटते आणि बाहेर येतो.
त्याला माहितीच नाही की कापसाचं झाड असतं, त्याला कापूस लागतो वगैरे. तसं यांचं आहे, त्यांना माहितीच नाही की शिल्प म्हणजे काय, त्याच्या पलीकडे पुतळेच नाही आहेत. आणि जो भारतीय जनता पक्ष किंवा जे नरेंद्र मोदी येऊन आमच्या छत्रपतींचं जेव्हा तिथे काय म्हणतात, भूमिपूजन नाहीच म्हणतायत त्याला, काय म्हणायचं, जलपूजन ज्याला करतात, नाही जलपूजन करतात. मला पहिला प्रश्न आहे की नरेंद्र मोदींच्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं काय झालं. पण महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले हीच महाराजांची स्मारक आहेत. ती जर नीट केली, ती जर चांगली केली, ती कमीत कमी पैशामध्ये होती आणि ती जर उत्तम समजा तुम्ही केली, तर येणाऱ्या भावी पिढ्यांना आपला राजा कोण होता, त्याचा पराक्रम काय, हे आपण इतिहास सांगू शकतो. पुतळ्यांनी कुठचा इतिहास सांगितला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही असे अनेक गड किल्ले असून सर्वच किल्ल्यांच्या भिंती ढासळल्या आहेत. या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये खर्च केले तरी जिल्ह्यातील हेच किल्ले डौलाने उभे राहतील असं जनतेतून बोललं जात आहे. इतिहासाचे राजकारण करून आपली पोळी भाजणारे अनेक राजकीय नेते मंडळी आपण पाहतो. हेच भांडवल वापरून शिवस्मारकाची संकल्पना पुढे आली आणि 3600 कोटीच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. महाराष्ट्राला एवढा मोठा महाराजांचा वारसा लाभला असताना त्यांनी उभे केलेले गडकिल्ले मात्र उपेक्षितच आहेत. याकडे या राजकारण्यांचं लक्ष का जात नाही हाही प्रश्नच आहे. राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य योग्य असून पर्यटनाच्या दृष्टीने अरबी समुद्रात कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी हे पैसे महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी खर्च केले असते तर तीच खरी महाराजांना श्रद्धांजली ठरू शकली असती. आणि हीच बेस्ट टीव्हीची हाक शासनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती, आदिनाथ नगर, TRP बस स्टॉप जवळ, रत्नागिरी. संपर्क 02352 223952. शुभ कार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणासाठी असणारे 243 प्रस्ताव प्रलंबित, अनेक शेतकरी योजनेपासून वंचित. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेतकऱ्यांना 50% अनुदान तत्वावर विविध शेती अवजारांसाठी योजना राबवण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केले, मात्र त्यामधील अनेक प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी अवजारांसाठी देण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतील 243 प्रस्ताव जिल्ह्यात प्रलंबित आहेत. या प्रस्तावांना अद्याप अनुदान न मिळाल्याने या योजनेसाठी देण्यात येणारा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. सन 2016-17च्या आर्थिक वर्षात प्रस्तावित करण्यात आलेल्या या प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याने 872 प्रस्तावांपैकी 243 प्रस्ताव प्रलंबित आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% अनुदानावर पॉवर ट्रिलर, फळ काढणी यंत्र, फवारणीचे यंत्र, कापणी यंत्र यासह ठिबक सिंचनाच्या सुविधा मिळणार होत्या. मात्र 243 शेतकरी या सुविधांपासून वंचित राहिले आहेत. त्यामध्ये 105 चिपळूण तालुक्यातील, 63 रत्नागिरी तालुक्यातील, 24 राजापूर तालुक्यातील, 20 लांजा तालुक्यातील तर 31 संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांना मंजुरी मिळणे गरजेचं आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव घेतलेला असताना त्यामध्ये त्रुटी कशा निघतात की मुद्दामहून काढल्या जातात असाच प्रश्न प्रस्ताव सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे.
तर कोकणामध्ये प्रक्रिया उद्योगांची कमतरता असल्याने दापोली कोकण कृषी विद्यापीठाने कोकणी मेव्याच्या व्यावसायिक लागवडीसाठी प्रस्ताव तयार केला होता. त्याचा रोजगार हमी योजनेमध्ये आता समावेश झाला आहे. कोकणी मेव्याच्या व्यावसायिक लागवडीला प्रोत्साहन मिळावं म्हणून दापोली कोकण कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतलेल्या फणस, कोकम आणि करवंद ही फलोत्पादने रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड केली जाऊ शकतात. त्याकरिता व्यावसायिक लागवडीसाठी 1.25 कोटी निधी उपलब्ध होणार आहे. कोकणात दुर्लक्षित असलेल्या पारंपरिक फळपिकांच्या उत्पादन वाढीला यातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पैसे मंजूर झाले असून कोकणातील शेतकऱ्यांना फणस, कोकम, करवंदाची व्यावसायिक शेती करता येणार आहे. कोकणातील रानमेव्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढावी आणि उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यावसायिक कल वाढावा यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेला हा प्रस्ताव निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. एकूणच कोकणातील दुर्लक्षित असणाऱ्या या पारंपरिक फळपिकाला व्यावसायिक जोड मिळत असल्याने पडीक जमिनीवर फणस, कोकम, करवंद याची लागवड होण्यास मदत होईल एवढं मात्र निश्चित. तर या होत्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव वेगाने जाणारी कार एसटीवर मागून आदळल्याने झाला अपघात, बघ्यांची तोबा गर्दी. बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होमच्या मुलांना भाजपकडून मदतीचा हात. किल्ल्यांचे संवर्धन हीच छत्रपतींना खरी श्रद्धांजली, राज ठाकरे गरजले. जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणासाठी असणारे 243 प्रस्ताव प्रलंबित, अनेक शेतकरी योजनेपासून वंचित. आणि कोकणी मेव्याच्या व्यावसायिक लागवडीसाठी मिळणार 1.25 कोटी रुपये, दुर्लक्षित पारंपरिक फळपिकांच्या उत्पन्न वाढीला प्रोत्साहन. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.